नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी केलेले गणेश नाईक हे भाजपावर गेल्यामुळे राष्ट्रवादीची काय परिस्थिती निर्माण झाली याच विषयावर आपल्याशी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे साम डिजिटल या प्लॅटफॉर्ममध्ये. सर, प्रभाग रचना झालेली आहे आत्ताच जस्ट. तर या प्रभाग रचनेमध्ये विरोधी पक्षांनी खूप आरोप केलेले या रचनेवर, आणि या रचनेमध्ये शिवसेनेला हवी तशी रचना करण्यात आलेली आहे. काय सांगाल? ते अनेक राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत, ते बोलताना दिसत नाही, काँग्रेस बोलताना दिसत नाही. शिवसेनेला सत्ता येण्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे. काय सांगाल एक राष्ट्रवादीचे नेते म्हणून? नाही, यामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भातून प्रत्येक प्रतिनिधीला वाटतं की प्रभाग रचना आपल्या पद्धतीनेच व्हावी, आपल्याला सोयीची व्हावी. त्यामध्ये काही शंका कुशंका होऊ शकतात. सत्तेचा उपयोग केल्यामुळे अनेक ठिकाणी, म्हणजे नुसते नवी मुंबई नाही, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सत्तेचा उपयोग करून प्रभाग रचना केली गेली वगैरे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. मी त्याला फारसं महत्त्व देत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ठीक आहे, आता आमच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा काही प्रतिनिधी आहेत, त्यांनासुद्धा वाटतं की ही प्रभाग रचना त्या ठिकाणी सदोष झालेली आहे, त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, त्याप्रमाणे जरा दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. प्रत्येकाला तसं वाटतं आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेला फेवर अशा प्रकारचा जर विचार होत असेल तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार असेल तर फक्त शिवसेनेला फेवर अशी कशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवत असताना फेवर होईल? मग ती झाली तर सगळ्यांनाच होईल. पण त्यांनी तशी शिवसेनेने तशी केली ना, ना काँग्रेसला विचारलं ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना, जिथं त्यांचं संख्याबळ. माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग रचना करताना कोणत्याही पक्षाची विचारून अशी प्रभाग रचना केली जाते असं होत नसतं असं मला वाटतं. तरीसुद्धा काही शंका आहेत. आमच्यासुद्धा नगरसेवक किंवा काही प्रतिनिधीच्या शंका आहेत की अशा पद्धतीने प्रभाग रचना व्हायला नव्हती पाहिजे, की तुमच्या निकषाप्रमाणे आहे. आता आम्ही त्या बाबतीमध्ये हरकती घेणार आहोत. जिथं आहे तिथं हरकती आम्ही घेऊ. त्या हरकती घेताना आम्ही 100% त्यामध्ये कशा प्रकारे दोष आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला विभाजन होऊ नये, एका बाजूनेच व्हावं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निवडणूक आयोगाचे निकष आहेत. त्या निवडणूक आयोगाच्या निकषाला कुठे बाजूला जाऊन त्या ठिकाणी निर्णय झाले असतील तर त्याच्यामध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेऊ आणि पटवून देऊ. कशा पद्धतीने प्रभाग रचनेमध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. सर, आता आपण महानगरपालिकेच्या प्रश्नांवर, महापालिकेची सत्ता प्रशासक आहे, मात्र याच्यामध्ये खूप उधळपट्टी होते आणि शिवसेना मनमानी कारभार करताना दिसून येईल ना. राष्ट्रवादी नगरसेवक आहे, काँग्रेसच्या ना मनमानी, शिवसेना मनमानी करतायत. याच्यामध्ये स्थान ना काँग्रेस ना राष्ट्रवादी. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? नाही, प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना प्रशासक हा कोणत्या पक्षाचा नसतो, तो प्रशासनाचं काम करत असतो. त्यामुळे प्रशासकाने उधळपट्टी केली किंवा काय केली असं मला तर कुठं माहिती पडलेलं नाही. परंतु एक आहे, कोरोनाच्या कालावधीमध्ये किंवा आता वसुंधरा अभियानामध्ये महानगरपालिका प्रथम क्रमांक आली पाहिजे, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले असतील, राबवत आहे. आता त्या राबवत असताना कदाचित किंतु परंतु असू शकतो, परंतु ते करत असताना पहिली महानगरपालिका चांगल्या प्रकारे पुढे जात असेल तर विचार करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल ती गोष्ट साहजिकच आहे. नगरविकास खातं जर शिवसेनेकडे असतील तर त्या खात्याच्या आधिपत्याखाली निश्चितपणे नगरविकासच्या माध्यमातूनच महानगरपालिका कार्यरत असते. माझी एवढीच विनंती आहे की ते कुठलेही कार्यक्रम किंवा कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा करताना किंवा विकासाचं उद्घाटन करताना वगैरे महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन ते कार्यक्रम केले पाहिजे याच विचाराचा मी आहे. फक्त एकाच पक्षाने केल्या अशा प्रकारचं चित्र रंगवून तो काय फायदा? तशाच पद्धतीने आव्हाडांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. बाबासाहेब आंबेडकर स्मारक एवढं मोठं होतं ना, काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं ना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बोलवलं. अशा प्रकारे मनमानी कारभार सध्या शिवसेनेत सुरू आहे पालिकेमध्ये आणि इथं सगळ्या बाबतीमध्ये. आणि तुम्ही म्हणता महाविकास आघाडी, अशा शिवसेनेसोबत करणार का? ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट काही ठिकाणी वस्तुस्थिती खरी आहे की मी मागे सुद्धा शिवसेनेच्या काही प्रमुख लोकांना अशा प्रकारची सूचना केली होती की आपण निदान जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जे नवी मुंबईचे आमचे प्रमुख असतील किंवा काँग्रेसचे असतील त्यांना एकत्रित चर्चा करून आपण तशा पद्धतीने कार्यक्रम वगैरे निर्णय घेत जातो. उद्या काय होणार? मग उद्या काँग्रेसची माणसं येणार, काँग्रेसचे मंत्री येणार, ते त्यांच्या पद्धतीने राष्ट्रवादीचे मंत्री येणार. आम्ही एकोप्याने एकजुटीने चित्र दाखवणं गरजेचं आहे. आता प्रभाग रचना आहे, वाढ रचनाचं तर मी स्पर्धा समजू शकलो असतो. आता प्रभाग रचना असल्यामुळे सगळ्यांना एकत्रितपणे निवडणूक लढवायची असल्यामुळे भविष्यकाळ मागे झालं आहे ही वस्तुस्थिती आहे. मागे पालकमंत्री आले किंवा नगरविकास खात्याचे मंत्री आले किंवा कुठल्या प्रकारचा कार्यक्रम राबवला, सार्वजनिक कार्यक्रम राबवला ज्याचा जितेंद्ररावांनी उल्लेख केला, तसा आमच्या लोकांनी सुद्धा त्याचा निश्चित उल्लेख केलेला आहे.
तुम्ही कार्यक्रम घेत असताना एकत्रितपणे आपण घ्या. आणि पूर्वी होत होता. पूर्वी आम्ही विजय नाटा वगैरे आम्ही असताना, राजन विचारे वगैरे आम्ही सगळे असताना किंवा पालकमंत्रीसुद्धा यायचे, त्यावेळेला सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना कळवायचे आणि त्याप्रमाणे तो कार्यक्रम होत होता. आता मध्ये थोडा जो गॅप पडला ही वस्तूची, त्याच्यामध्ये कशी सुधारणा होईल याचा निर्णय घेऊन आपल्याला पुढं काम करणं गरजेचं होतं. तशा सूचना आम्ही पक्षाच्या प्रमुखांच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून सुद्धा मी केलेल्या आहेत. मला वाटतं की येत्या काळामध्ये तशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना, आता मी असं म्हणत नाही की उद्या महाराष्ट्र सदन करण्याच्या संदर्भातला निर्णय हा पहिल्या प्रथम आम्ही लावून धरला, पण तो लावून धरत असताना इतर राज्याची सदन आहेत, मग आपलं का नसावं. आणि मी अतिशयोक्तीपणा बोलत नाही. तिथल्या तिथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आहे त्या जमिनीपेक्षा संपूर्ण जमीन ॲक्विजिशन करण्याचा निर्णय घेतला आणि ताबडतोब या बजेटमध्ये मागच्या ताबडतोब त्याला पैसेसुद्धा उपलब्ध करून दिले. आम्ही असं म्हणलो नाही की हा महाराष्ट्र सदन आता निर्णय जो झाला तो शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा या ठिकाणच्या असलेल्या अजितदादांच्यामुळे झाला, तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाला. तशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे एकत्रितपणे दाखवण्याचा प्रयत्न करणं हे सोयीस्कर आहे असं माझं मत आहे. आता शिवसेनेने असा प्लॅन तयार केलेला आहे की तुम्हाला महाविकास आघाडी म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा द्यायच्या आणि सर्वाधिक जागा आपण घ्यायला, असा त्यांचा प्लॅन आहे. मग तुम्ही किती जागा मागू शकता? आम्ही मागे आमच्या बैठका होऊन जवळजवळ फायनल झालेल्या आहेत. तेव्हा तिन्ही पक्षाचे प्रमुख आम्ही बसलेलो आहोत. 10-12 जागामध्ये कुठेतरी एकमेकांच्या बद्दल दुमत असेल, त्याच्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घ्यावा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आता याच्यात बदल काय अजून तर झालेला नाही. ठीक आहे ना, की काही ठिकाणी आमची शक्ती असेल तिथे आम्ही जास्त अपेक्षा करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आमची शक्ती नसेल तर तिथं जास्त अपेक्षा करणं पण योग्य नाही. मला वाटत नाही की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काही हे आहे. आता इच्छुकाची संख्या 100% जास्त आहे. मग प्रभाग समितीमुळे प्रभागाच्यामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी इच्छुकाची संख्या आता कमी होईल. कारण आता नुसतं वाढ रचना नसल्यामुळे 3-3 प्रभागाच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवायच्यामुळे त्या ठिकाणी तशी अपेक्षा कमी होईल. त्यामुळे जास्त वाद होईल असं वाटत नाही. आम्ही ज्या पद्धतीने वाटप करून निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला तर मला वाटतं की त्यात वाद होईल, पण मला वाटत नाही तशा प्रकारची कुठं अजून चर्चा तशी झालेली नाही. स्थानिक पातळीवर आपण विचार करूया. स्थानिक पातळीवर तुमच्या नेत्यांची खूप गटबाजी आहे. स्थानिकमध्ये 3-3 गट आहेत आणि त्या गटामुळे राष्ट्रवादी हवी तशी वाढत नाही आहे. मग तुम्ही एक प्रभारी आहात, इन्चार्ज आहात, मग तुम्ही यांच्याकडे लक्ष का देताना दिसून येत नाहीत? काय माहिती आहे का, आपण स्थानिक पातळीवरचे प्रश्न मिटवण्यासाठी, पक्षाच्या असलेले मतभेद मिटवण्यासाठी किंवा गटबाजी मिटवण्यासाठी प्रयत्न करतो. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं कार्यकर्त्यांचा मावळा हे एकदा सिद्ध झालं, त्याशिवाय गटबाजी होत नसते. पूर्वी म्हणले की काय नाही आता सगळे सोडून गेले पक्षामधून, मग आता कोण पक्षामध्ये पण याची उणीव भासते का गणेश नाईकांची आज तुम्हाला? नाही नाही नाही, गेले कुठे आहे पक्ष म्हणून दिसत नव्हता असं दाखवणाऱ्यांना कळून आलं की पक्ष आहे. म्हणजे आम्ही जे जे आंदोलन केले, जे जे पक्षाच्या माध्यमातून धोरणं राबवली ती चांगल्या प्रकारे राबवली. आणि एक वेगळं तुम्हाला सांगतो, निवडणूक ही पक्षाची ही मतदारावर होत असते आणि पवारसाहेबांना मानणारा, राष्ट्रवादीला मानणारा एक वेगळा मतदार हा नवी मुंबईमध्ये आहे. आणि तो कुठल्या नेत्याच्या आणि कुठल्या गटबाजीच्याकडे बघत नाही, तो पवारसाहेबांकडे बघून मतदान करतो. आणि त्यामुळे त्या पद्धतीने बाहेर आमच्याकडे आतमध्ये किती असलं तरी त्या मिटवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. याच्यापुढे सगळ्यांनी सामुदायिक निर्णय घ्यायचा अशा प्रकारची सूचनासुद्धा केली आहे. मी मध्ये 2-1 महिने माझ्या निवडणुकीच्या गडबडीत होतो, परंतु आता व्यवस्थितपणे वेळ करून आम्ही एकत्रितपणे निर्णय घेण्याचा निर्णय जाहीर केलेला असल्यामुळे खाली कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीचे करू नये अशा प्रकारची आम्ही सूचना केली. जसं म्हटलं की निवडणुकीमध्ये तुमचा बँकेत पराभव झाला, नगरपंचायतीत काही ठिकाणी पराभव झाला, त्या पराभवाचं विश्लेषण केलं का? नाही, पराभव बॅडपॅच असतो ना. मी असं आहे की पराभव झाला म्हणून मी काय की राजकारण सोडून दिलं नाही, दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेलो आहे. बॅडपॅच असतो आणि आपण शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सगळंच यश 100% आपल्या. आता मी असं म्हटलं तर 20 वर्ष मी सातत्याने सगळ्याच संस्थांनी सगळीकडे निवडून येत होतो. ठीक आहे, राजकारणातल्या काही टक्के टोनपे असतात ते शिकण्याचा या निमित्ताने मला संधी मिळाली आहे. आणि मला एक कळतं की या सर्व पराभवातून 100% आपली प्रतिमा जी उच्च स्तरावर गेल्या ते त्याला कुठंतरी थोडासा धक्का लागण्याचा प्रयत्न होतो, पण तो ती परत प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करणं हे कार्यकर्त्याचं काम आहे. आणि हेच नेत्यांनी शिकवलेलं आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या, अजितदादा, सुप्रियाताई, जयंत पाटील या सगळ्या आमच्या पक्षाच्या प्रमुखांची भूमिका आहे की आपण काम करत राहणं. त्यामुळे मी काम लगेच दुसऱ्या वर्षी सुरू केलेलं आहे. परिणाम सगळ्यात जर 100% यश असेल तर मला वाटत नाही तर मग बाकी विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही. हे होत असतं.
आणि त्यांना खचून न जाता काम करणं आणि परत आपली भूमिका घेऊन आपण परत उभा राहणं, याला खरं म्हटलं तर त्या ठिकाणी कामाची पोचपावती असेल. मला वाटतं की भविष्य काळामध्ये ते करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. उदयनराजे त्या दिवशी यांना अजित पवारांना भेटले, कधी दिल्लीमध्ये शरद पवारांना भेटत असतील, पुन्हा घर वापसी करतायत का, कसं पाहता? म्हणजे त्यांना जाणीव झाली का राष्ट्रवादीच योग्य माझं आपल्यासाठी? म्हणणं असं आहे की उदयनराजे किंवा इतर अनेक नेते मंडळी पवारसाहेबांना भेटतात, अजितांना भेटतात. शेवटी विजन असलेले नेते हे नेत्याला आणि पक्षाला पुढे नेत असतात. दोन्ही नेत्यांकडे विजन आहे, महाराष्ट्राचं आणि प्रगतीचं विजन आहे. त्यांनी आणि त्यांच्याकडे कधी डोक्यामध्ये राजकारणाचं समोर माणूस आला तो कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा आहे, त्यापेक्षा तो आल्यानंतर त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा व्यक्त करताना त्यांना मदत करण्यास सहकार्य करण्यात. उदयनराजे आले होते, त्यांना साताराच्या नवीन हद्दीच्या बाबतीमध्ये प्रश्न घेऊन आले होते. त्यानंतर अनेक प्रकार येतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं अजितदादांकडे येतात, आम्हाला विकास करायचा अशा पद्धतीनं. याचा अर्थ असा होतो की लांब गेलं तरी त्यांना माहिती आहे की इतर पक्षामध्ये काम होत नाही, फक्त काम करणारी मंडळी जी आहे ती मंडळी आज शरद पवार आणि अजित पवारांच्या रूपाने त्यांना पाहायला मिळतात. त्यामुळे ते येतात आणि त्यामुळे पक्षावर काही परिणाम होतो किंवा पक्ष आले तर घुसमट पक्षाला होते त्यांची, फायदा- भाजपात घुसमट होते का असं वाटतं का कोणाची? तुम्हाला? उदयनराजेंची त्यांची कुठं घुसमट होते त्याचा शोध घ्यायला पाहिजे वेगळा. मला वाटत नाही त्यांची कुठं घुसमट होत असते. ते जिथं जातात तिथं दुसऱ्यांना घुसमट होतं असं मला वाटतं. ओके. हे होते शशिकांत शिंदे यांनी दिलखुलास आपले साम डिजिटल या प्लॅटफॉर्मवर मुलाखतीचे विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही साम डिजिटल प्लॅटफॉर्मवर केले. तुम्हाला निवडणुकीसाठी सुद्धा शुभेच्छा. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई.